नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, वाढणार तर किती वाढणार, कधी वाढणार, त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट, महत्त्वाची कांदा भाव संदर्भातील बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना माझी एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला सांगा. पुढे चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळच्याला बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मित्रांनो, सविस्तर व्हिडिओला काय महत्त्वाचे अपडेट आहे शेवटपर्यंत नक्कीच बघावी ही विनंती. कांद्याचे भाव कशामुळे वाढणार तर कधी वाढणार आणि कशामुळे कमी झाले त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेत आहोत. शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे आणि नंतर तुम्हाला तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायचं आहे. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. समजू शकता, केंद्राचे शेतकरी विरोधी धोरण. केंद्र सरकारकडून 5 लाख टन कांदा खरेदीचा दिखावा सरकारने केला आहे आणि अशातच या ठिकाणी तुम्ही बघतच आहात, महत्त्वाचे अपडेट म्हणजे करण्यात येत आहे ही खरेदी थेट बाजारातून होत तर नाहीच. शेतकरी उत्पादन कंपन्यांकडून त्याची खरेदी सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये दर्जेदार निरक्षम उन्हाळी कांद्याची 33 ते 35 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी बघितलं, नाफेड आणि एनसीएफ या दर्जेदार कांदा 26 ते 31 रुपये प्रति किलो दराने खरेदी करत आहे. आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, त्यामुळे त्यांना अपेक्षित दर मिळत नाही, त्यामुळे त्यांची कांदा खरेदीसाठी धडपड सुरू आहे. नाशिक आणि जालन्यातील दरात प्रति किलो 13 रुपयाचा फरक आहे, म्हणजे इतकी तफावत या ठिकाणी भावामध्ये बघायला भेटत आहे. उत्पादन खर्चा इतका फरक नक्कीच नाही आहे, पण केंद्र सरकारला शेतकऱ्यांची आर्थिक लूट करायची आहे. केंद्राची धोरणे शेतकरी हिताची नाहीत. दररोज खरेदी दरात बदल करण्याची गरज नाही. केंद्र सरकारने किमान एका राज्यात एकच दराने खरेदी केली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यावेळी यांनी केली आहे. आणि कांद्याच्या भावात सुधारणा होती आहे, परंतु नाफेड हे असं आहे, नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून हे भाव कमी करण्याचं कारस्थान या ठिकाणी होताना दिसत आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या दिवसात जे काही पाडण्याचं काम सरकार करत आहे कांदा भाव, तर हे सरकारच करत आहे. कांद्याच्या भावात मागणी आहे, परदेशात कांदा निर्यात होऊ देत नाही, त्यावर या ठिकाणी कोणतेही नियम अटी शर्ती लावत आहे. निर्यात करण्यासाठी या ठिकाणी निर्यात शुल्क, आयात कर असे या ठिकाणी बघितलं, निर्यात मूल्य, निर्यात शुल्क लागू केल्यामुळे या ठिकाणी जेवढा कांदा आपला जातोय तेवढा जाताना दिसत नाही.